नमस्कार. प्रथमतः माझे पूज्य वडील, माझी आई, माझे वडील आहेत आता 96 वर्षाचे. त्यांची हॅलो हॅलो येतो ना. येतो का? नमस्कार, प्रणाम. प्रथमतः माझे वडील जे 96 वर्षाचे आहेत, माझी आई 85 वर्षाची आहे, त्यांना स्मरण करून आमचे लाईट ग्रुपचे राम सर, एम आर पाटील सर, अमोल पाटील सर, हे आमचे गुरु आहेत. शेंडगे साहेब यांना सगळ्यांना वंदन करून काय मी माझा जो विषय महत्त्वाचा विषय आहे तो सांगणार आहे. आता याच्यात आपल्याला मला वाटतं बऱ्यापैकी आपण गव्हर्नमेंट सर्वंट तर कमी आहेत, म्हणजे पेन्शन नाही. परंतु सगळ्यांचा विषय हा असा आहे की खर्च थांबलेले नाहीत. पेन्शनच्या स्वरूपात आपल्याला काहीतरी मिळणार नाही आहे. पैसा हा खर्च होत जाणारच आहे. त्यासाठी सोल्युशन्स म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी हे केलेत. आपलं काय लाईट बिल थांबणार नाही किंवा घरातली इलेक्ट्रिसिटी लाईट बिल नाही, गॅस जे आहेत हे कंटिन्युटी खर्च आहेत. हे खर्च कधीच थांबणार नाही आहेत. हे खर्च परत परत रिपीट होणार आहेत. यासाठी आम्ही एक सिस्टम म्हणजे जी मार्केटमध्ये आहे, जी तुमच्या आमच्या सगळ्यांना ह्या 2 वर्षात सगळ्यांनाच लागणार आहे, कुणाच नाही. माझा पहिला मूळ व्यवसाय आहे केबल नेटवर्कचा. जसं 2003ला सोनं ठेवून पण TV लोक घ्यायचे का, ती क्रेज होती त्यावेळी. परंतु आता कसं आहे, केबलला सॅच्युरेशन जरा राहिले. म्हणजे आता आमचे 800 कनेक्शन होती, तिथे 400 आता 350 आलेत. का इकडे डिजिटलायझेशनमुळं केबलचं कनेक्शन ठेवलं. त्यामुळे माझे स्वतःची 10 एकरची शेती सांभाळत, ट्रॅक्टरचा व्यवसाय, पॉवर टेलरचा व्यवसाय सांभाळत, काजू फॅक्टरीचा व्यवसायही सांभाळत मी परत आणि फ्री आहे, टोटल फ्री आहे मी. का तसं टीम लावले, ट्रॅक्टर घेतलं, एक मला गरीब मुलग्याला ट्रॅक्टर घेऊन दिलं, तसं तो मॅनेज करतो. एकाला रोज 1200 रुपये पगार देतोय, तो 2 पॉवर टेलर देतोय, तो त्याच्यापेक्षा जास्त कमवतो. हिनं माझी 2 सोडून पण स्वतःची पण 2 पॉवर टेलर स्वतःची केले. 4 टेबल पॉवर तो एक गरीब कर्नाटकातला मुलगा आहे तो चालवतो. हे करत असताना मी टोटल आणि फ्रीच राहतोय. मी आता जितूबाईंच्या मला वाटतं शटाली क्लबमध्ये सगळे जितूबाईंच्या ओळखच आहेत. त्यांच्या संपर्कात मी आता जवळजवळ 1-2-4 महिन्यापासून आहे. तुमच्या सगळ्यात जी लागणारी गोष्ट आहे घरात, ते खर्च कसे कमी करायचे, तुम्हाला त्यातून काय इन्कम हे करायचं, आणि पेन्शन स्वरूपात असून आपण जे आत्ता आपण सगळं जे कमवतोय त्याची एक थोडीशी 4-5 वर्षाची गुंतवणूक तुम्ही वन टाईम जर इन्व्हेस्ट केला तर त्यातून तुम्हाला एक चांगलं म्हणजे लाईफ टाईमसाठी तुम्हाला तुमचे कायमचे खर्च म्हणजे पेन्शन स्वरूपात नसू दे, परंतु तुमचे वाचलं म्हणजे मिळवलंच. अशातल्या प्रकारे आम्ही एक सिस्टम डेव्हलप करतोय. सगळ्यांना माहिती आहे रूफटॉपचे सिस्टम आम्ही आता लोकांच्या गरम पाण्याचे सोलर सिस्टम आणि रूफटॉपचं हे करतोय. आमची एक स्वतःची टीम आहे की बाबा ह्याची टीम आहे आपली, म्हणजे आमचं कंस्ट्रक्शनचे आपण जे स्ट्रक्चर मारणारी टीम आहे, इलेक्ट्रिशियनची टीम आहे. आता कोडोल साहेबांचं प्लंबिंगचं पण बरेच मटेरियल लागतं आहे. शेंडगे साहेबांची आपली जुनी फार ओळख आहे, 2003 पासून ओळख आहे. आमचे सगळे TV त्यांच्याकडेच असतात, सगळे रिपेरीला जे असतात. प्रत्येकाचं आपलं काही ना काहीतरी योगदान आहे. प्रत्येकाचं योगदान असत असताना आम्ही रूफटॉपची स्कीम ही आहे संकल्पना जी आणली आहे ती पूर विचार करून आणलेली आहे. कारण काय प्रत्येक जसं केबल घरात जात होती, प्रत्येक घरांना आम्ही जर सर्व्हिस देतो तर ही पण आपण सर्व्हिस कशी द्यायची ह्यासाठी आम्ही आमची फॅब्रिकेटची टीम आहे, इलेक्ट्रिशियनची टीम आहे. प्रॉपर काम आम्ही सगळे जितूबाई आम्ही सगळे मिळून प्रॉपर काम करून देतो. कुठल्याही MSCBचा कुठलाही उद्या चेकिंगला गेला तर आम्ही आता 100च्या वर एक सिस्टम बसवल्यात, पण त्यात कुठल्याही काही ह्याच्यात इलेक्ट्रिशियन कोणी कसं आहे बायपेशल पॅन असतात आपले ह्याचे फ्युजिया कंपनीचे आम्ही UTL सोलरचे प्रोव्हाइड करतो सगळ्यांना. परफेक्ट काम करून परफेक्ट सेवा देण्यासाठीच आम्ही हे करतो काम. कुठल्याही ऑडिटरला कुठलाही चेकिंग करताना आमच्या ह्याच्यात भले आम्ही 10-20 हजार रुपये लोकांच्याकडे चढ घेतो, राईट घेतो, कारण परंतु 27 वर्षाची वॉरंटी देतो. परंतु बरेच लोक 27 वर्षाची वॉरंटी म्हणतात, परंतु बऱ्याच लोकांचे स्ट्रक्चर पण उडून गेलेले आहेत. मी माझ्या शेतात पण आता 18 वर्ष झालं ह्याचं वॉटर पंपचं बसवून दिलं आहे. एकही रुपये भरण्याने मला वाटतं 18 वर्षात मी एकही रुपये शेतासाठी खर्च केल्याने 8-9 एकर शेत दिवसा सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत पाणी
टोटली पितं ड्रिप इरिगेशननं खर्चच करावा लागत नाही. असं प्रॉपर सिस्टमनं आम्ही काम करतो. प्रत्येकाला याची गरज आहे. तुम्हाला जर समजा लाईट बिल तुमचं वाचवायचं असेल, आता बऱ्याच लोकांच्याकडे आम्ही जातो सर कोटेशन देण्यासाठी, सांगतो त्यांना बाबा की असं असं आणि तुम्हाला आम्ही असं सांगायलो आहे, पण त्यांना आम्ही आमचं प्रॉडक्ट घ्या म्हणून कधीच सांगायचं नाही. पुढं तुमचा 4 वर्षाचा जो खर्च आहे तो टोटल आम्ही प्रथम काढतो. तुमचं बाबा लाईट बिल 4,000 रुपये असेल, मला माझ्या घरात 16 दिवसाला एक गॅस लागतो, मग ते गॅसचा खर्च करतो आणि ते टोटल याच्यावर इंडक्टरवर हे करून वापरून आम्ही ज्या पद्धतीनं त्यांना हे करायचं आहे. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमची कमीत कमी 4 ते 5 वर्षात निवडावं, तुम्ही 27 वर्षात निवांत राहा. ह्यासाठी आम्ही संकल्पना करतोय. बरं, ह्याच्यासाठी आज 4 वर्षाचा जे आपल्या घरातला टोटल खर्च असतोय तो एकदम देणं पण सगळ्यांना शक्य नसते. मग त्यासाठी आम्ही 95% लोन पण देतोय, लोन पण प्रोव्हाइड करतो. लोन जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला काही अडचण नाही घ्यायला. लोन आम्ही 95% लोन देतोय. ते पण आता आमच्यातच काही लोकांना आम्ही काय केलं आहे, 60% इंटरेस्टवर आम्ही लोन दिलं आहे. 1,99,000चं 1,99,000चं लोन देतो. सिस्टममध्ये 2.25 लाखाला वरचे त्यांना पेड करावे लागतात. वरचे पेड केले की 2.25 लाखाचे ते मी इन्स्टॉलमेंट करून देतोय. काही लोकांनी तर असं केलं की 78,000 रुपये मिळाली सबसिडी जी आहे, 31मध्ये सिस्टम असते, 78,000 सबसिडी बसते, त्याला मिळते गव्हर्नमेंटची. ते 78,000 रुपये काढून ते परत लोन लावणं भरतात. आणि काय केलेत, ज्येष्ठ नागरिक म्हणून 10.5% आपल्या यांच्यावर ठेवलेत. बऱ्याच लोकांनी केलेत की बाबा आता आमच्या वडिलांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्या नावानेच आम्ही पैसे ठेवतोय. ते 78,000 मिळाले बँकेत परत कर्ज फेडण्यापेक्षा 60% आपल्याला बँकमध्ये देते. तर 10.5% आपल्याला जर बँक रिटर्न्स देत असेल तर त्यांचाच पैसा घेऊन त्यांनाच आपल्याला रिटर्न करता येतो आणि आपल्याला म्हणजे सॅटिस्फॅक्शन होतं, सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित मिळतं. तयारी माझी काही झाली नाही. मी 2 दिवस म्हणजे काल दुपारपासून मी प्रवासातच आहे. आता येताना पण काय केलं, काय न घालता म्हणून भिजलो वाटत साधना लावलो, भिजलो, परत गेलो आणि परत चेंज करून आलो. त्यामुळे मला लेट पण झाला. का एवढं सांगतो मी, प्रत्येकाच्या घरात काय येऊन पोचणार आहे, काय त्याची गरज आहे. तुम्हाला याच्यात काही शंका असलेल्या क्वेश्चनला बरं सगळ्यात बेटर आम्ही का देतो आणि आमचंच का निवडा, काय ह्याच्यावर पण तुम्हाला आता 1 to 1 आम्ही माहिती देतो. तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. काय माझं टायमिंग संपलेलं आहे, मला बरंच काही बोलायचं होतं पण माझी तयारी पण नाही आहे. आणि बोलताना माझं खालचं मला कसं असतं, इथंही कसं असतं, आपण येतोय तिथून बरंच काही निमून येतोय आणि इथं आल्यावर सगळं जातं आहे. इथं ह्या सगळं आता जे बोलायचं असतं ते राहतं तिथंच, ते वैतच राहतंय आणि आम्ही इथे येतो आणि वेगळंच बोलतोय. बरं, काय चुकलं असलं क्षमस्व मोठ्या मला माफ करा. आणि माझं नाव RS पाटील. मी गंजवाली सर पण आज गंजवाली सरांच्याबरोबर असते. माझा नंबर आहे 7774 800 853.